वटसावित्री पौर्णिमा निमित्त शहरात विविध ठिकाणी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। यावेळी महिलांनी MCN न्यूजला प्रतिक्रिया दिल्यात। पाहूयात त्या काय म्हणाल्या। राधाकृष्णाचा खेळ चाले यमुनेच्या तीरी सायंकाळच्या वेळी वैभवरावांचे नाव घेते वटसावित्री पौर्णिमेच्या वेळी। काय नाही, अखंड सौभाग्यवती राहू द्या, सुख लागू द्या, शांती लागू द्या, लेकरं बाळ सुखाची राहू द्या। कशी पूजा केली? छान केली। काय म्हणजे नेमकं कशी पूजा करतात? महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून नामदेवरावांचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखून। आज वड सावित्री पौर्णिमा आहे, त्यामुळे या ठिकाणी वडाच्या झाडाला महिला ज्या आहेत तर प्रदक्षिणा घालताय, दोरा बांधताय आणि दोऱ्यानं प्रदक्षिणा घालताय। पतीला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून सावित्रीने वडाला फेऱ्या घातल्या होत्या आणि त्यातून सत्यवानाला जीवन मिळालं होतं। त्याचीच प्रथा आज, रूढी परंपरा आज या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे। कशा पद्धतीने ह्या महिला या ठिकाणी दोरा बांधून ह्या वडाच्या झाडाला ज्या प्रदक्षिणा घालताय की सातो जन्मी हाच मला पती मिळू दे, असं या महिलांचं या ठिकाणी मागणं या वडाच्या झाडाप्रती आहे, जी आख्यायिका चालत आलेली आहे की कुठेतरी सावित्रीनं सत्यवानाचे प्राण हे यमापासून परत आणले होते, तसेच माझ्या पतीला सुद्धा दीर्घ आयुष्य लाभू दे, अशा पद्धतीचं हे व्रत आहे। आणि या ठिकाणी महिला हे मनोभावे हे करत आहेत। आपल्यासोबत काही महिला आहे, काही भगिनी आहे, आपण त्यांची चर्चा करणार। काय सांगाल, आता आपण वडाच्या झाडाची पूजा केलेली आहे, काय मागितलं सध्या? खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये सणांना खूप महत्त्व आहे आणि ह्या सणांमध्ये 2-3 गोष्टी साध्य होतात। एक तर आपल्या पतीबद्दल असलेला भाव, त्याच्याबद्दल असलेली आपली प्रीती हे इथे दिसून येतं। आणि जसं सावित्रीने सत्यवानाचा जीव मागितला होता, तसं आम्ही सगळ्या भगिनी कायम असं म्हणत असतो की आमच्या पतिराजांना दीर्घ आयुष्य मिळो, त्याला सुख समाधान मिळो, म्हणजे कुटुंब सुखाने समाधानी होईल। अजून एक त्याच्यामध्ये असं आहे की वडाचं झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे आणि प्रत्येक सण हा निसर्गाशी कुठेतरी जोडलेला आहे आणि ह्या निमित्ताने वडाच्या झाडाला फेऱ्या मारून आपण निसर्गाचं संवर्धन करायचं आहे। त्याचप्रमाणे स्वतःला अधिकाधिक ऑक्सिजनच्या सहवासात ठेवायचं आहे, म्हणजे पर्यावरण, संस्कृती या सर्वांचा मेळ हे आपले संस्कृती जपते आहे। आणि मला असं वाटतं की याच अर्थाने, याच भावनेने आज आम्ही सगळ्या भगिनी इथे जमलेलो आहोत। आम्हा सगळ्या भगिनींना, सर्व भगिनींना मी वटसावित्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। तर आपण बघितलं की या ठिकाणी जी आहे ती हिंदू संस्कृती आणि वैज्ञानिक दृष्ट्या वडाचं झाड हे ऑक्सिजन देणार आहे, त्यामुळे सुद्धा या ठिकाणी हे केलं जातं। ताई, आपण काय सांगाल? आपण आता पूजा केलेली आहे, काय मागणं मागितलं देवाला, काय सगळं घातलं आज वड सावित्री पौर्णिमेत? एक तर वडाच्या झाडाच्या पासून आपल्याला ऑक्सिजन मिळते, तर झाडे लावा, झाडे जगवा। आणि झाडे आपण जुन्या संस्कृतीत याच्यासाठी लावायचो की सणानिमित्त, पण ते याच्यासाठी असतात की आपल्या पर्यावरण त्याच्यामुळे समतोल साधला जातो, ऑक्सिजन मिळते, त्याच्यामुळे भरपूर झाडे लावा, जगवा आणि आपली संस्कृती जपा। आणि मी सगळ्या गृहिणींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देते। मी सगळ्यांसाठी पर्यावरणाला असं मागणं करते की सर्वांना भरपूर पाऊस पडू दे, सुख शांती लाभू दे आणि शेतकरी राजाचं राज्य येऊ दे। आणि माझ्या नवऱ्यासाठी उदंड आयुष्य मागितलं। तर आपण बघितलं की ज्या महिला आहेत त्यांनी समजा शेतकऱ्यांसाठी पाऊस पाणी पडू दे आणि नवऱ्यासाठी उदंड आयुष्य लाभू दे असं सुद्धा या ठिकाणी मागणी केलेलं आहे। काय सांगाल, कसं गाणं म्हणलं? या पंढरपुरात काय वाजत गाजत
काय वाजत गाजत काय एक मिनिट नाही ते. शब्द लागत पुन्हाच भांजिंग लगीन देवाच लागत पंढरपुरात. तर हे गाणं जे आहे तर या ठिकाणी फेऱ्या मारताना या सर्व महिलांनी म्हणलेलं, या भगिनींनी म्हणलेलं आहे. तर या सर्व भगिनी आपल्या सोबत आता आहे. त्या आणखी पुन्हा एकदा त्या सुरामध्ये गाणं म्हणतील. एकदा आपण पुन्हा एकदा गाणं म्हणावं. या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. पण तर अशा पद्धतीने गीत गाऊन या ठिकाणी पूजा करण्यात आलेली आपण पाहतात. या ठिकाणी वडाच्या झाडाला दोरे बांधलेले आहे आणि कापसाच्या माळी सुद्धा ओवलेल्या आहे. या ठिकाणी आंबे वाहून खण नारळानं ओटी सुद्धा भरण्यात आलेली आहे. या ठिकाणी पूजा अर्चा अशी विधिवत करण्यात आलेली आहे. या ठिकाणी केळी म्हणा, अजूनही काही महिला आहेत त्या या ठिकाणी जे आपल्या पतीचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो यासाठी हे व्रत करत आहे आणि हे व्रत वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. या मागे संस्कृती सुद्धा आहे आणि या मागे विज्ञान सुद्धा आहे असं या ठिकाणी आलेल्या महिलांनी म्हणलेलं आहे. तर आपण पाहत आहात या ठिकाणी कशा पद्धतीने महिलांची या ठिकाणी गर्दी होत आहे. तर मी रवींद्र सुरळकर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.